ना 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 ना। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने लिए। हो चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए।
बड़ी मुश्किल से मगर दुनिया में लोग मिलते हैं दिए जल. टाळ्या खास माझ्यासाठी अनेकांना त्यांनी रडवलं. त्या चित्रपटाचं नाव म्हणजे काकण. तर त्या चित्रपटामधील एक फेमस मराठी रोमॅन्टिक गीत तुमच्यासमोर घेऊन येत आहे, कोमल आणि वैभव.
जग धुंद धुंद नको पाश बंद कुठलाच हातात हात जरी दूर वाटे भीती नाही आज तुझी संग साथ असताना आकाशी चंद्र चांदण्या तरुण मी काढल्या वनाचा पाळणा करू बघून केस गाजल्या डोळ्यात तोच साजली सुखाचा स्पर्श तुला तुझ्या विनामुळे बायको खुश तर जग खुश, नाही तर मग आपले वांदे होतात. त्याच्यामुळे बायकोसाठी तिला जरा झाडावर चढवायला पाहिजे म्हणून गाणं गातोय. मैं एक राजा हूँ तू एक रानी है. अरे गोकुळचं गाणं आहे, माझी बहीण आहे गोकुळची मिसेस, तर गोकुळनी गायला पाहिजे. मैं तू एक रानी है मैं एक राजा हूँ तू एक रानी है. प्रेम नगर की एक सच्ची प्रेम कहानी है. मैं एक राजा हूँ. क्या होती है प्रेम कहानी ये भी तू नादान न जानी. क्या होती है प्रेम कहानी ये भी तू नादान न जानी. कितनी प्यारी प्यारी तेरी ये नादानी है.
35 वर्ष नोकरी करतो. नोकरी करून आपण सेवानिवृत्त होतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर जे पुढचं आयुष्य आहे ते आपल्याला एक बिझी टाइम असतो नोकरीमध्ये. त्यानंतर आपल्याकडे वेळच वेळ असतो. मुंबई पोलीस अधिकारी यांच्या कार्यक्रमात जे आयुक्त होते त्यांनी भाषणात असं केलेलं की पूर्वी अर्धा माणूस घरी असायचा आणि पूर्ण पगार असायचा. आता पूर्ण माणूस घरात येईल आणि अर्धा पगार असायचा. परंतु आमच्या राजेशचा आडनावात फुल पगार आहे. म्हणजे याकडे पगाराची काही कमतरता नाही आहे. तर या सर्व जी पार्श्वभूमी आहे ही जी पार्श्वभूमी आहे माणूस नोकरीला लागतो त्याच्या मागे कोणाकोणाचे आशीर्वाद असतात, कोणाकोणाचं सहकार्य असतं, त्यांचं आपल्याला उत्तराई व्हायचं असतं. आपण ते उपकार कधी विसरू शकत नाही किंवा ते आपण फेडू पण शकत नाही. परंतु या कार्यक्रमात दरम्यान आपण ते या ठिकाणी मांडतो. तर या ठिकाणी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचे आहे. राजेशचे वडील सहदेव फुलपगार. तर मी बाबांना विनंती करतो की वरती इकडे कोचवर येऊन बसा आणि या नोकरीच्या मागे वडिलांचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद. दुर्दैवाने आई आपल्यात नाही आहे परंतु वडील या ठिकाणी आहेत. गांधीजींनी सांगितलं तरुणांनो खेड्याकडे चाला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तरुणांनो शहराकडे चाला. शहरामध्ये नोकऱ्या आहेत, जातीपातीच्या उतरंडी तिथे कमी आहे आणि म्हणून आपल्याला शहरात बाबासाहेबांनी आणलं. या मुंबईमध्ये आपण आलो, इथे नोकऱ्या आपण पटकावल्या आणि त्याचं सगळं श्रेय जे वडील आई यांचं असतं. त्यानंतर आपल्या पाठीशी खांद्याला खांदा लावून जो उभा असतो तो आपला भाऊ रवींद्र फुलपगार यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. रवींद्र फुलपगार. त्यानंतर बहिणीचं प्रेम. ही बहीण जी असते तिचं प्रेम आपल्यावरती निस्वार्थी असतं. ती आपल्यावर जे प्रेम करते, आई असो बहीण असो, आणि मग त्या बहिणीला आपण रक्षाबंधन असो भाऊबीजेला असो आपण घरी बोलवतो आणि ती बहीण आपल्यासाठी आशीर्वाद मागते देवाकडे किंवा ज्यांना ज्यांना आपण मागतो ज्याच्याकडे आशीर्वाद मागते आपल्या भल्यासाठी. आताचा काळ वेगळा आहे जरा, बहिणी वसुलीला जास्त आहे ते सगळ्यात नाही, पण वसुलीमध्ये आता बहिणी जास्त आहे तरी पार्ट ऑफ जोक आहे. पण ही आमची बहीण निस्वार्थी नंदिनी फुलपगार, हिला सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपलं नातं रक्ताचं काही नसतं पण आपलं लग्न होतं. लग्नानंतर ही अर्धांगिनी सर्व संकटात आपल्या मागे उभी राहते. कुठलंही संकट असो घरातलं, आल्या गेल्या पाहुण्यांचं सगळं करायचं काम ह्या स्त्रीचं असतं आणि ती सर्व तिचं घरदार सोडून माहेर सोडून डेअरीने आपल्या घरात येते आणि आपल्या घरावर कब्जा करते आणि सर्व घर ताब्यात घेतल्यानंतर दुसरं घर ताब्यात घेत नाही तर त्या घरातली सुख दुःख सुद्धा, त्या घरात येणारे संघर्ष संकट, जी रूपरेषा असते आपली वर खाली आयुष्यातली, त्या सगळ्यात साथ देते. जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाईने साथ दिली तशी आपल्या संपूर्ण या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाची पत्नी आपल्या नवऱ्याला साथ देत असते, आपल्या पतींना साथ देत असते. त्या आमच्या ताई राजेश फुलपगार यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय अनुपमा फुलपगार यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं.
त्यानंतर आपण लग्न झाल्यानंतर आपल्याला जी मुलं होतात ती मुलं आपलं नाव लौकिक काढतात, त्यांना शैक्षणिक संस्कार आपण देतो, आपण खूप कष्ट घेतो, खूप काबाड कष्ट करतो, 4 पैसे वाचवतो आणि मुलांना शिकवतो आणि मग ती मुले कुठल्या तरी मोठ्या संस्थेमध्ये पदवीधर होतात, कुठेतरी नाव कमावतात. तर आमच्या राजेशची मुलगी डॉक्टर पल्लवी राजेश फुलपगार, हिचं सुद्धा ताई इकडे पुढे येऊन सर्वांना हात कर. डॉक्टर झालेली आपल्या समाजातली मुलगी पल्लवी राजेश फुलपगार, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं. यानंतर आमचे बंधू रवींद्र फुलपगार, एक कुटुंबाचा सहभाग, त्यांच्या पत्नी साक्षी फुलपगार यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. साक्षी फुलपगार कुठे आहे ताई, सर्वांना जयभीम करा. त्यानंतर स्वरा फुलपगार, स्वरा कुठे आहे? त्यानंतर त्यांचे भाचे सागर आणि आकाश जाधव पुतणे, हॅलो कुठे आहे? पुढे आहे ना, सर्वांना जयभीम करा. निघा, लग्न झाले तुमच्या दोघांची? नाही अजून? मग असं समोर या, म्हणजे कोणाची मुलगी वगैरे असेल तर कुठे लपडी बिपडी असेल तर सांगून टाका, म्हणजे कोण पहिल्या हे करणार नाही. तर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांचं स्वागत करायचं आहे, सागर आणि आकाश. त्यानंतर सुधाकर फुलपगार, कझिन ब्रदर सुधाकर फुलपगार. नंतर त्यांचे आणि आमच्या जुन्नर तालुक्याची शान आमचे माजी खजिनदार मोहनजी खंडे आणि विमलताई खरात, मामा मोहनजी खंडे आणि या आमच्या विमलताई खरात, हा सर्व कुटुंबाचा परिचय झालेला आहे. या ठिकाणी मी मान्यवर, एक मोठा आधार असतो, आई गेल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने आई नेहमी खंबीर पाठीशी असते. तर आमच्या अनुभवबाबा ताई यांच्या मातोश्री जावळे यांनी सुद्धा या ठिकाणी समोर यायचं आहे. मंगलमचे अध्यक्ष आपले संस्थापक यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आणि जो या ठिकाणी सत्कार सोहळा सत्कार मुख्य राजेश फुलपगार यांनी सुद्धा वर विचार मंचावर यायचं. राजेश फुलपगार. यानंतर केंद्रातील सर्व आमचे कर्मचारी या ठिकाणी सत्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम होईल. सर्वांचे आभार. या ठिकाणी आपण वेळ काढून आलेला निरोप समारंभ म्हणजे काय असं माहिती का, तो ऑफिसचा असतो. नियुक्तीच्या दिवशी आपल्या निवृत्तीचा दिनांक लिहिलेला असतो. त्यामुळे तो कार्यालयीन निरोप समारंभ एक प्रोसिजर असते. पण याला मी निरोप समारंभ म्हणणार नाही.
निरोप आमच्या ऑफिसमध्ये निरोप समारंभाच्या मध्ये मला आग्रहाने भाषण करायला सांगायचे. त्यावेळेस बोलत पण हा वेगळा निरोप समारंभ मी म्हणणार नाही. याला कारण निरोप म्हणजे काय, आपण त्या कार्यालयीन सेवेतून निवृत्त झालेलो असतो, परंतु तुमच्या सर्वांचं स्थान जे राजाच्या मनात आहे ते त्या निवृत्तीचे होण्यासाठी आज हा सोहळा आयोजित केलेला आहे. आपण निवृत्ती समारंभ अनेक सोहळे बघतो, अगदी सकाळचे जमून संध्याकाळचे, कधी ट्रिपचे वेगवेगळे मित्रमंडळी आयोजित करत असतात, परंतु स्वतःच्या नातेवाईकासाठी असा सोहळा मी माझ्या आयुष्यात तरी प्रथम पाहतो. मला इथे बोलायची संधी दिली, मी थोडक्यात सांगतो. राजूचे 4 टप्पे मी आज पाहिलेले आहेत, कारण मी रमाबाई कॉलनीमध्ये राहिलो होतो. फुलपगार कुटुंबियातील आमच्या अगदी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. त्याला शालेय जीवनामध्ये हाफ चड्डी ज्याला आपण म्हणतो त्या युनिफॉर्ममध्ये पाहिला, त्यानंतर आपल्या रेग्युलर पॅन्ट शर्टमध्ये पाहिला, त्याच्यानंतर अग्निशमन दलामधलं त्याचा जो पोशाख आहे त्याच्यामध्ये पाहिला, आणि आज सुटामुटा देखील पाहिला. या 4 टप्प्याचा मी साक्षीदार आहे. ज्यावेळेस त्याच्या अग्निशमन दलामध्ये भरतीसाठी अर्ज केला गेला त्यावेळेस मी ई वॉर्डला होतो, आणि अग्निशमन दलाचं पेशंट त्यांचं पगारपत्र पास करण्याचं माझ्याकडं आप्पा, आम्ही आप्पा म्हणतो. आणि शालिनी त्याची जी भगिनी आज नाही, ती तिच्या नजरेच्या मिस्टरांचं आजारी असल्यामुळे औरंगाबादला गेलेली. तिने फोन करून सांगितले की सुधीर, अरे आपल्या राजूची अग्निशमन दलामध्ये भरती झालेली, त्याची सगळी टेट झाली, त्याचं बघ काय आहे का. वशिला विषयाचा प्रश्न नव्हता, कारण तिथे सगळं मेरिटप्रमाणे असतं. तरी तिथे माझी ओळख असल्यामुळे 2 दिवसापूर्वी मला रिझल्ट मिळाला, आणि मी आप्पांना फोन करून सांगितलं आप्पा राजूचं सिलेक्शन झालेलं आहे, कारण त्याचं सगळ्या टेस्टमध्ये पास झालेलं आहे. आणि त्यानंतर योगा असं की त्याचा पहिला पगार जो असतो वेतन, ते मी तिथे अकाउंट्सला होतो आणि माझ्या हस्ते पास झालेलं होतं. याचा मला आज वेगळ्या अर्थाने आनंद होता. आणि आज या सगळ्या सोहळ्याला, आनंद सोहळ्याला त्यांनी आम्हा सर्वांना सामावून घेतलेला आहे. याबद्दल राजू तू अतिशय कौतुकात पात्र आहे. पुढील तुझं आयुष्य असं सर्वांच्या सहवासामध्ये खेळीमेळीच्या आनंदात पार पडो, अशा प्रकारचा एक मी ज्येष्ठ म्हणून आज तुला आशीर्वाद देतो. वास्तविक ना आम्ही म्हणजे निरोप समारंभ हा मला माझ्या किंवा आपणच्या मनाला पटणार नाही, मोहन खंडेच्या मनाला पटणार नाही. कारण का जसं आई वडिलांना मुलगा कधीच मोठा झालेला वाटत नाही, तसं आम्ही बालपणापासून याला आम्ही आमच्या कुटुंबातला असल्यामुळे हा निरोप म्हटलं, समारंभ म्हटलं, रिटर्न म्हटलं की आपल्या डोळ्यात एक विशिष्ट व्यक्तिमत्व राहतं की आता म्हातारा झाला व्यक्ती. पण राजू काय कितलं जरी म्हातारा असला तरी आमच्या दृष्टीने तो काही तरुणच राहील. म्हणून पुढील आयुष्यासाठी त्याला मी एका पत्नीला, त्यांच्या पत्नीचं कुटुंब देखील माझा चांगला परिचित आहे, कारण का जावळे साहेब आमचे दोस्त मित्र होते. त्यांनी रमाबाई कॉलनीमध्ये राहत होतो 83 सालापर्यंत. आता 30 जूनला राजेशचा वाढदिवस होता, आमच्या ऑफिसमध्ये तो साजरा झालेला आहे. परंतु पुन्हा एकदा आज जो योग आलेला आहे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू राजेश, हॅपी छोटंसं आपल्या सर्वांच्या भेट होते का